टेक्निकल अनालिसिसच्या बेसिक्स टू ॲडव्हान्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आज पहिली बेसिक्स गोष्ट शिकणार आहोत कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. कॅन्डलस्टिक पॅटर्न खूप प्रकारच्या असतात, तर त्यातील प्रथम आपण एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत जी एक खूप स्ट्रॉंग मोमेंटम जनरेट करते, ती इव्हनिंग स्टार. ठीक आहे, तर इव्हनिंग स्टार याचा अर्थ असा होतो की एक बेरिक्स पॅटर्न आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ठीक आहे, तर बघा हा इव्हनिंग स्टार एक ग्रीन कॅन्डल असती. ठीक आहे, एक छोटीशी डोजी टाईप कॅन्डल बनती मधातली आणि तिसरी कॅन्डल एक रेड कॅन्डल असते जी की याचा लो ब्रेक करते. तर हे इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि यामध्ये प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी हाय राहते. ठीक आहे, तर कुठं राहते हाय? जर इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न प्रत्येक वेळेस फॉर्म होतो. ठीक आहे, मल्टिपल टाइम फॉर्म होतो, परंतु आपल्याला एक राईट इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न चूज करायचा आहे की जो की एखाद्या रेजिस्टन्स एरियावरती फॉर्म होईल. बघा चार्टमध्ये बघा, हा आहे निफ्टीचा चार्ट. ठीक आहे, तर निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट आहे. तर बघा 23,200 हा एक सपोर्ट होता, इथनं मार्केट वरती गेलं. ठीक आहे, आता बघा इथं पण एक इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न झाली. हा जो सपोर्ट होता हा रेजिस्टन्सचं काम करत होता आणि इथे इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न झाली. परंतु बघा याची बॉडी फर्स्ट बॉडी खूप चांगली आहे, मोठी, आणि दुसरी डोजी, तिसरी 50% आली आहे. आणि जेव्हा त्याचा लो ब्रेक करेल, ठीक आहे, तेव्हा एक स्ट्रॉंग मोमेंटम जनरेट होईल. ठीक आहे, आणि इथं बघा हा जो सपोर्ट होता, हा सपोर्ट एक स्ट्रॉंग रेड कॅन्डलला ब्रेक केला, त्याच्यानंतर मार्केट कंटिन्युअसली खाली फॉल केलं. जेव्हा रिटेस्ट करायला येईल तेव्हा इथनं सेलिंग साईडला मार्केट जाणार आणि तिथं आपल्याला फक्त एवढंच शोधायचं आहे की इथं कोणतं पण एखादं बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा काहीतरी चार्ट होतंय का, चार्टवरती फॉर्म होतंय का. तर बघा इथे एक पॅटर्न फॉर्म झालाय जो की 15 मिनिट टाइम फ्रेमवर आहे, टाइम फ्रेमवरती आहे. आपण जेवढा मोठा टाइम फ्रेम घेऊ तेवढं आपलं कन्फर्मेशन स्ट्रॉंग राहतं. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा टाइम फ्रेम इंट्राडेसाठी खूप बेस्ट आहेत आणि आपल्याला 5 मिनिटावरती एंट्री घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा हा रेजिस्टन्स पॉईंट होता, मार्केट स्लोली आलंय, पॅटर्न तयार केलाय, इव्हनिंग स्टार पॅटर्न तयार केलाय आणि जसा बघा एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल आली, ही इंडिकेट करते रेजिस्टन्स पॉईंटवरती सेलरचं डॉमिनेशन आलंय. या कॅन्डलच्या लोला आपण एंट्री घ्यायची आणि या कॅन्डलच्या हायच्या जस्ट 2-3 पॉईंटवरती आपला स्टॉप लॉस जाणार आणि मार्केट फॉल करणार.